हाय हॅलो नमस्कार. आज मी इथे व्हेज बिर्याणी बनवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे. पाहुणे आले असले तरी आपण रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकतो किंवा मग आपल्यालाच काहीतरी विशेष किंवा मग स्पेशल बनवायचं असेल ना, त्यावेळेस आपण हे बनवू शकतो. मी इथे बासमती राईस घेतले, न भिजवता मी फक्त त्यांना थोडे 90% शिजवून घेणार आहे. इथेच ओपन पॉटमध्ये मी शिजवणार आहे. स्वच्छ धुवून मी टाकून दिले होते पाण्यामध्ये आणि मस्त 10 ते 5 मिनटात हे तयार होऊन जातात. एकदम पूर्ण 100% नाही आपल्याला शिजवायचे आहेत. थोडंसंच पाणी याच्यात राहिलेलं आहे. मी पाणी जास्त पण ठेवलेलं नव्हतं, अगदी थोडं पाणी याच्यातलं निघालं होतं. आणि मस्त पसरट भांड्यामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. इथे भाज्या मी कापून घेतल्या, बीन्स वगैरे, शिमला मिरची, आपल्याला जे जे वाटेल ते टाकू शकतो. मी इथे गाजर, फ्लावर आणि टोमॅटो, कांदा, वाटाणे एवढंच मी घेतलं होतं. फोडणीला आपल्याला तेल घ्यायचं आहे, 2 ते 3 पळ्या, जिरं, मोहरी, हिंग आपल्याला टाकायचं आहे. मस्त तडतड फोडणी टाकायची आहे. नंतर आपण ज्या भाज्या चिरलेल्या होत्या त्या स्वच्छ धुतलेल्याच होत्या आधी, त्या आपल्याला त्यात ॲड करून घ्यायच्या आहेत. मस्त तेलात परतवून घ्यायच्या भाज्या सगळ्या. साईडला मी इथे 3 ते 4 चम्मच दही घेतलेलं आहे, छान फेटून घ्यायचं आहे दही. आणि मसाले मी इथे बिर्याणी मसाला जो असतो तो साधारण पाव चम्मच घेतला आहे. आमच्या इथे थोडं तिखट कमी होतं आणि हा मसाला खूप तिखट असतो. तिखट म्हणजे त्यात मसाल्यांचं प्रमाण खूप असतं, म्हणून जळजळ ॲसिडिटी वगैरे होते, म्हणून मी थोडंसंच घेतलं आहे, पाव चम्मच. लाल तिखट घेतलं आहे कलरसाठी. आणि माझ्याकडे जो मसाला असतो, काळा मसाला किंवा लाल आपण घरगुती मसाला बनवतो, तो मसाला मी त्यात थोडंसं ॲड केला आहे. हळद घालायची आणि छान मसाला मिक्स करून ही पेस्ट आपल्याला त्या भाज्यांमध्ये ॲड करून घ्यायची आहे. असं मिक्स करून घेतलं ना, मीठ टाकायचं मी राहू दिलं आहे, नंतर मी टाकणार आहे मीठ, कारण की मग दही आणि आपल्याला मिक्स करायच्या वेळेस कधी कधी दही फाटतं वगैरे, त्याच्यामुळे मग मी पहिले फक्त मसाल्यांमध्ये ते ॲड करून घेतलं होतं दही, आणि तेच मी भाज्यांमध्ये ॲड केलं. थोडंसं पाणी त्याच वाटीत मी पाणी घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेते ती वाटी. भाज्यांमध्ये ॲड करायचं आणि वरतून मग मी मीठ घालते चवीपुरतं. भातात पण आपण मीठ टाकलेलं होतं, म्हणून अंदाजे आपल्याला टाकायचं आहे जसं लागणार तेवढं. आणि ह्या भाज्या जास्त आपल्याला एकदम फुल कुक नाही करून घ्यायच्या, फक्त 5 ते 7 मिनटं आपल्याला ह्या भाज्या थोडंसं चम्मच लावला ना की दाबल्या गेल्या पाहिजे, किंवा मग शिजल्या आहेत आपल्याला लगेच कळतं. 90% ह्या भाज्या पण डन झाल्या असल्यानं तेवढंच आपल्याला शिजवून घ्यायचं. थोडं पाणी राहिलं तरी चालेल. आता मी जो कुकरमध्ये भात केला होता तोच मी भांडे इथे वाचवण्याचा प्रयत्न करते, माझे भांडे भरणार नाहीत म्हणून. असं आपण प्रत्येकजण छोटे मोठे जुगाड करत असतो. मी 1 चम्मच तूप घातलं आहे तळाशी, आणि कोथिंबीर आणि जे आपण कांदा फ्राय केलेला असतो ना, त्याला नेमकं काय म्हणतात ते मला नाही माहिती, पण मी जो आपण लाल कांदा फ्राय करून घेतो बिर्याणी किंवा मग पुलावसाठी, तो ॲड केला आहे. कोथिंबीर घातली आहे, थोडीशी भाजीची लेअर केली आहे. आणि वरतून जो आपण भात शिजवून घेतला होता तो आतापर्यंत थोडा थंड पण झालेला असतो आणि मस्त व्यवस्थित पसरतो पण. मग मी ती लेअर करून घेणार आहे आणि वरतून 1 चम्मच तूप परत मी त्या भाताच्या वरतून टाकणार आहे. आणि मग कोथिंबीर, कांदे, सेम प्रोसेस आपल्याला इथे पण करायची आहे. मी अशा 2 लेअर केल्या होत्या. आपण जेवढं क्वांटिटीत करणार आहे त्याच पद्धतीने लेअर होता. परत मी भाजीची लेअर करून घेतली, आपण जी बनवली होती ती. मी थोडीशी भाजी उरवून ठेवली होती आणि वरतून मी परत ते राईस जो आपण घेतला होता तो परत त्याची लेअर करून घेणार आहे. व्यवस्थित अशी लेअर करून घेतली आणि जी भाजी उरली होती ना ती पण मी त्यात ॲड करून घेतली आहे. आणि वरतून कोथिंबीर वगैरे टाकायची. याच्यात पुदिना वगैरे असला ना आपल्याकडे तो पण टाकू शकतो. माझ्याकडे पुदिना नव्हता सध्या. आणि कोणी कोणी याच्यामध्ये दूध आणि केसरचं मिक्स पण टाकतात. मी इथे फक्त तूप घातलं आहे. तुपाने छान वासही येतो आणि मस्त भाताला टेस्टही येते. साधारण 3 चम्मच तूप मला इथे लागलं होतं. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आहे, नाही पण टाकलं तरी चालतं. आणि मी 10 मिनटं इथे कुकरची शिट्टी काढून दम देऊन घेतला आहे राईसला. आणि मस्त इथे आपली व्हेज बिर्याणी तयार झाली आहे, बघू शकताय तुम्ही. इथे मी डायरेक्ट काढूनच घेतली, प्लेट सर्व करायला घेतली. आणि मी याच्यासोबत काकडीचा रायता बनवला होता. दही आणि काकडी जे मिक्स करून आपण रायता बनवतो ते बनवून घेतला होता. याच्यासोबत दुसरं काही नसलं तरी चालतं, पण मी साईडला घेतलं होतं थोडंसं रायता. आणि मस्त इथे आपलं व्हेज बिर्याणी तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा.
Please do like, subscribe. Thank you for watching.